माझे गुरुवर्य नहिरे साहेब आज इथं हजर आहेत, ज्यांनी मला हा मार्ग दाखवला. त्या गोष्टीला झाली 20 वर्ष. 10 नोव्हेंबर 2005, बरोबर नाही सर? ते नहिरे मी आईरे, हा, आणि दोघं एकदम नहिरे डोंगरेली आता आमच्या तिसरे. हा 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 तुमचे देवरे असेच येत राहा देवरे. हे तर बस कार्तिक पौर्णिमा तर मित्रांनो, जिल्हा परिषदेची नोकरी असताना सुद्धा, साहेबांना पण एक मोठी नोकरी कृषी खात्याची असताना सुद्धा आणि हा बिझनेस सुरू केला. सगळ्यांमध्ये असताना मला नोकरी होती सालेर मुरगरला जिल्हा परिषद शाळेमध्ये. साहेबांनी सांगितलं चला करून तर बघू. चल गया तो पैसा ही पैसा, न तो पैके जैसा. यहाँ पे कमाने के लिए बहुत है लेकिन गंवाने के लिए कुछ भी नहीं. हा एकमात्र बिझनेस आहे त्याच्यात तुम्ही मान सन्मान इज्जत पैसा कितीही कमवू शकता, पण याच्यात गमवणं काहीच जाणार नाही. ना तुमचे अपमान होऊन जाणार कुठे, की तुम्हाला कुठं तोंड दाखवायचं लायकीचं नाही ठेवल्या धंद्याने, असं काही कुठं होणार नाही. किंवा तुमचं पार 7-12 खानदानीचा जेवढा होता तो 0 होऊन गेला असं कधी होणार नाही. की विकून टाकावं लागलं सगळं असं काही होणार नाही. परंतु भूतकाळातलं जे पण असेल आपल्या खानदानातलं ते परत भविष्यकाळात आणायला हे बॅनर सक्षम आहे. हा बिझनेस कोणासाठी आहे? मला आज 2 व्यक्ती आमचे STC, कुठे ते STC कांबळे भाऊ, कुठे भाऊ? भाऊ उभाच आहे भाऊ, तिकीट पुढचं इलेक्शन देतो हे उभा आहे म्हणून आज एवढी अचीवने. माझ्या नाशिकच्या STC मध्ये हे असे पहिले STC आहेत की त्यांचा नंबर माझ्याकडे नाहीये. म्हणजे किती फास्ट अचिव्हमेंट केली या माणसाने, म्हणजे माझ्या नजरेत सुद्धा आणि फोकसमध्ये सुद्धा. आणि किती साधे भोळं कुटुंब आज STC बनलं. खरोखर एवढा आनंद वाटला यार, आपला जो निर्णय घेतला मी आणि नैरे साहेबांनी सार्थक ठरला. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये असामान्याच्या दिवसात त्याच्यासोबत त्यांच्या मिसेस उभ्या होत्या. मला त्यांनी सांगितलं की तिथं कपडा दुकान वगैरे चालवतात. त्याच्या आधीचं प्रोफाईल मला आता त्यांचे ग्रेट आपण लांडगे सर आणि चौधरी सर सांगत होते की ते पूर्वी फुगे विकायचा बिझनेस करता करता ह्या बिझनेसमध्ये आले. आणि आज बघा काय, म्हणजे जसं क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं ना, तसं माईकमध्ये काही होऊ शकतं. त्याच्यानंतर आमचे वाघ सर, त्यांचं फक्त नाव वाघ आहे पण ते स्वतः वाघ नाही आहे. खूप गरीब व्यक्ती आहे, खूप एकदम सभ्य व्यक्ती आहे. तर आज या 2 व्यक्तींची अचिव्हमेंट बघून खरंच वाटतं अमीर को अमीर बनाने वाले तो बहुत है मार्केट में, अमीर को अमीर बनाने वाले तो बहुत है मार्केट में, लेकिन इन जैसे गरीबों को अमीर बनाने वाले सिर्फ और सिर्फ माइलस्टोन है. हा बिझनेस म्हटलं तर गरिबांसाठी आहे, पण त्या गरिबांमध्ये सुद्धा गरीब कोणत्या गरीबाचा आहे? गरजवंत गरीबासाठी हा बिझनेस आहे. कारण गरिबांमध्ये पण गरीब फार अवघड असतात. मग इथं कोणता गरीब पाहिजे आपल्याला? गरजवंत गरीब. आता काही ठिकाणी एंट्री मध्ये विचारायला लागले तुला जॉबची गरज आहे का? कारण गरजवंत व्यक्ती पाहिजे आजकाल. कारण काही लई जबरदस्त XYZ असतात, त्यांची इथं गरज नाही. सर्वसाधारण व्यक्तींचा बिझनेस आहे. श्रीमंत लोकांमध्ये कोणाचा बिझनेस आहे? तो स्वप्नाळू श्रीमंत. स्वप्नाळू श्रीमंत लोकांसाठी हा बिझनेस आहे. त्याचे स्वप्न मोठे असतील त्या व्यक्तींसाठी आहे. असंच आज मी एक मिडल क्लास असताना बिझनेस चालू केला, पार्ट टाइम चालू केला, ड्युटी करून पण हा बिझनेस करताच येतो. मी केलाय, तुम्हालाही करता येणार. हाच एक बिझनेस आहे, सर्व काही करून हा बिझनेस करता येतो. कारण हा मित्रांनो हा एक मात्र असा बिझनेस आहे जो केव्हाही कुठेही कधीही करता येतो. हा शाळाच्या दिवशी करता येतो, शाळा सुट्ट्यावर करता येतो, सुट्टीच्या दिवशी करता येतो, अमावस्याला करता येतो, पौर्णिमाला करता येतो, त्याला सुट्टीच नाही. हा रात्री करता येतो, दिवसा करता येतो, पहाटे करता येतो, मध्यरात्री करता येतो. आमचे काही वाक्यपर्यंत पाठीच टाकतात, चला फिलिप नवरा बायको दोन सूर्य निघतात तिथून. तर म्हणजे हा एकमात्र असा बिझनेस आहे, हा कधीही करता येतो. तसं बाकीच्या बिझनेसला, बाकीच्या लोकांना वेळेचं काहीतरी मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे. पण हाच एक मात्र असा बिझनेस आहे हा अमर्याद आहे.
याला वेळेचं काही लिमिटेशन नाही, याला कधी सुट्टी नाही. आता जे आमचे 2-3 सिटीजनचे तुम्ही उत्पन्न ऐकत असाल, एक म्हणतो 2 लाख, एक म्हणतो 3 लाख, एक म्हणतो 4 लाख. तुम्हाला असं वाटतं लिलावाच उरायला 1 लाख 2 लाख 3 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख. तर मित्रांनो, आज ही जी इन्कम आहे बाहेरच्या लोकांच्या हिशोबाने हँगओव्हर आहे, त्यांना पचत पण नाही, पटत पण नाही. म्हणून मी सांगतो मित्रांनो, हे जे उत्पन्न आहे ते काय रातोरात नाहीये, यांनी पण अनेक रात्र दिले आहेत. पहिली गोष्ट, याच्या कष्टाचा पैसा खूप आहे. हा इथं हरामाचा 1 रुपया नाहीये. मी म्हणत नाही बाहेरचं कोण हराम कमवतं माहित नाही, पण माय मध्ये कुठला 1000चा जरी चेक असेल त्याला फार उठबशा कराव्या लागतात, 5,000 जरी चेक असेल फार उठबशा कराव्या लागतात. आणि आज हे जे 3 लाख 4 लाख 5 लाख बोलतायत मित्रांनो, यांनी आयुष्यातले 5 वर्ष 6 वर्ष इथं दिली आहे. आता काही लोक म्हणणार आम्ही तर 5-7 वर्ष तिथं दिलं, तिथं काय उठबशा नाही, झोपून लोळून चालू तरी होत नाही. त्याला कारण आहे इंडिव्हिज्युअल वर्क अँड टीम वर्क. लाईफ मध्ये डिफरंट पार्ट असतात. जी लोक आयुष्यात लिमिटेड इन्कम कमवतात, पैसा कमवतात, गरजा पुरतात, ह्या लोकांकडे टीम नसते. हे इंडिव्हिज्युअल वर्किंग, इथं लिनियर वर्किंग. आणि ह्या लोकांचे आता इन्कम सांगितले म्हणजे लिव्हरेज वर्किंग अँड पॅसिव्ह इन्कम. याचा अर्थ सगळ्यांना समजत नाही, हे समजणाराच फक्त समजू शकतो. लिनियर वर्किंग अँड लिव्हरेज वर्किंग डिफरंट का? आयुष्यामध्ये आयुष्यभर स्वतःच गधा मेहनत करून पैसा कमवणं काही विशेष नाही, पण एक अशी सिस्टम उभी केली काही दिवसांमध्ये की मी काम करता करता पण मला पैसा येतो आणि त्यांनाही पैसा येतो. याला म्हणतात लिव्हरेज वर्किंग. आणि दिस ऑन माय लाईफस्टाईल. इथं आज करता करता कमवून घेताय 4 लाख. पॅसिव्ह इन्कम, आयुष्यभर पैसे स्वतःच कमवून राहण्यापेक्षा दुसऱ्याला कमवून देता येतात. आणि एक सर्टन लेवल नंतर काम केलं तरी पैसा येणारच, नाही केलं तरी पैसा येणारच. एकच क्षेत्र मार्केटमध्ये आहे, त्याचं नाव आहे माय लाईफस्टाईल. हा त्याचा एक्झाम्पल मी स्वतः. मी काम केलं तरी आता इथे मी काम करण्यासाठी नाही आलो, मी गप्पा मारण्यासाठी आलो, काही मॅसेज एक पोहोचण्यासाठी आलो. की एकच वाटतं, जर इथं 250-300 लोक आहेत, यामध्ये 300 मध्ये 3 जरी असे निर्माण झाले तरी सुद्धा आजचं माझं 30 मिनिटाचं बोलणं सार्थक ठरेल अशी अपेक्षा घेऊन बोलतो. कारण मित्रांनो, शिक्षकाची नोकरी पार्ट टाइम करून हा बिझनेस केला. नंतर बिझनेसची ग्रोथ खूप मोठ्या स्वरूपात झाली. सुरुवातीला चेक 2,000, 4,000, 5,000, 10,000 छोटे छोटे लाख-दीड लाखाचे चेक राहायचे. त्याच्यानंतर चेक वाढतात लाखोमध्ये झाले. आता वर्षाचं पॅकेज हे करोडोमध्ये आहे. पण खरोखर या बिझनेससाठी ब्युटी पैशाच्या व्यतिरिक्त जे इथं पाहायला भेटते मित्रांनो, मान सन्मान इज्जत पैसा, नॉट ओन्ली डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल लेवल ना, फक्त गावामध्ये शिवामध्ये, गावाच्या बाहेर, तालुक्याच्या बाहेर, जिल्ह्याच्या बाहेर, राज्याच्या बाहेर आज जी नावाची डिमांड होते ना, त्याच वाटतं खरोखर नैरे साहेब तर माझ्या घरी दिवाळीला आले नसते तर आज आईने पूर्ण भारतामध्ये फिरला नसता. ही ताकद नैरे साहेबांची. हे बघा, आयुष्यातली आता मी जे शिक्षक होतो, माझ्याबरोबर अनेक शिक्षक व्यक्ती आहेत, तेही आज काम करतात तिथं, परंतु ती गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये नाही येऊ शकत जी आज इथून आली. म्हणून आज पैशाच्या सोबत जे बाकीच्या गोष्टी गुन्हाकारात भेटल्या त्या बाहेर कुठे भेटू शकत नव्हत्या. गुन्हाकारात अनेक गोष्टी भेटल्या. सगळ्यात नंतर मला असे मित्र भेटले जे गावोगावी आहे. भारतात असं एक मेट्रो शहर नसेल ज्या ठिकाणी आज माझे मित्र नसतील, भारतात असा एक तालुका नसेल, एक जिल्हा नसेल ज्या ठिकाणी ह्या इंडस्ट्री मधलं किशोरांना कोणी ओळखत नसेल. ही जी ताकद आहे मित्रांनो, फक्त आणि फक्त माय एफ बॅनरची. आणि हेच बॅनर तुमच्यापर्यंत आमच्या डिस्ट्रीब्युटर लोकांनी पोहोचवलंय. तुम्हाला आज जेवढी काही माहिती समजली असेल, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर तुम्हाला ज्यांनी आणलं त्यांच्याकडून तुमचं डिटेल्स घ्या, डाऊट्स काढून घ्या, डिटेल्स घ्या. डाऊट्स असू द्या, पण डाऊट्सला पण डाऊट्स असणं, डाऊटला पण डाऊट असणं मी याला व्यक्ती नाही मानत. तर कधी ना आपल्या ज्या क्युरिओसिटी त्या सॉल्व्ह करा आणि ह्या बॅलन्स सोबत सुरुवात करा. जसं आज तुम्ही सर्वसामान्य लोकांना असामान्य होताना पाहताय, 100% तुमच्याही आयुष्यामध्ये माहितीच्या माध्यमातून जे माझ्या आयुष्यामध्ये घर, गाडी, बंगला, मान सन्मान, इज्जत, पैसा हा गुन्हाकारात आहे. चिन्ह पण 4 असतात. काही लोकांकडे आयुष्यात या गोष्टी वजाबाकीत आहेत, काहींकडे या गोष्टी भागाकारात आहेत, काहींकडे या गोष्टी बाहेरच्या बेरीजमध्ये आहेत. पण ह्या बॅनरने या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये गुन्हाकारात दिल्या आहेत. हे समजणारा समजू शकतं फक्त. तर हे कसं होऊ शकलं? एक निर्णयामुळे. जर मी तो निर्णय घेतला नसता तर हे सर्व काही पॉसिबल नव्हतं. काम तर आहेच. सुरुवातीला आपण काम करतो, आपल्यासोबत टीम असते, नंतर टीमच टीम येते आणि टीमच्या माध्यमातून अनेक लोक इथं आल्हाद तारले जातात, टीम वर्क तारले जातात. म्हणून आज इथं जे करोडचे आकडे ऐकून राहिले मित्रांनो, हे जे आमच्या आयुष्यात आहे याचा काही टक्केवारी का होईना तुमच्या आयुष्यात पण येणार. फक्त विश्वास ठेवा,
आज मला जवळपास 20 वर्ष झाले, एक पिढी गेली, पिढी 20 वर्ष म्हणजे एक पिढी आहे. मॅनेजमेंटला कामाची सुरुवात करून झाली जवळपास 25 वर्ष. आज इथं या हॉलमध्ये काही 25 वर्षाचे मुलं मुली बसलेले असू शकतात. या बॅनरला भारतामध्ये कामाची सुरुवात करून झाली 25 वर्ष. मित्रांनो, जशी एक गव्हर्नमेंट नोकरी पसंत आहे तसा गव्हर्नमेंट बिझनेस पसंत असू द्या. कारण मराठी माणसाला नोकरी पसंत असते. आणि मी काही नोकरीच्या विरोधात नाही, मी सुद्धा काही वर्षापूर्वी नोकरीच केली आहे. परंतु मित्रांनो, नोकरीच्या माध्यमातून फक्त आयुष्यातल्या गरजा पूर्ण होतात. त्या गरजांची सुद्धा अनेकदा कॉम्प्रोमाइज करावं लागतं. अनेक स्वप्न लोक या हॉलमध्ये बसले आहेत, पण काय करणार, त्यांच्यापर्यंत राईट टाइम, राईट व्यक्ती, राईट ऑपॉर्च्युनिटी घेऊन पोहोचली नसेल. पण आज तो दिवस आलाय, तुमच्याकडे आणणारा माझा जो डिस्ट्रीब्युटर आहे हा 100% लक्ष्मीच्या रूपात तुमच्याकडे पोहोचलेला आहे. बालाजीच्या रूपात, लक्ष्मीच्या रूपात तुमच्याकडे आता राईट टाइम, राईट ऑपॉर्च्युनिटी आली आहे. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला जे आजपर्यंत इन्फॉर्मेशन असेल डझंट मॅटर, पण आज तुम्ही नॉलेज घ्या. नॉलेजमध्ये इन्फॉर्मेशन फरक आहे. लोकांमध्ये डायरेक्ट इंडस्ट्रीचं बाहेर फक्त बेसिक इन्फॉर्मेशन आहे आणि त्या बेसिक इन्फॉर्मेशनवर त्यांचा IQ माहितीवर अंदाज लावतात. परंतु आज मात्र जर तुम्ही आला आहात, डिटेल नॉलेज घेतलेलं आहे, नसेल तर अजून आमचे डिस्ट्रीब्युटर घ्या आणि बिनधास्त साइन अप करा. आयुष्याला U-टर्न जर पाहिजे असेल, आज म्हणजे आपल्या आयुष्यासाठी आपण U-टर्नला सुरू करणार. पण याला काळ साक्षी असेल, तुमच्या एका निर्णयामुळे तुमच्या पुढच्या पिढीचं सुद्धा तुमच्या आजच्या घेतलेल्या निर्णयामुळे आयुष्यामध्ये U-टर्न आल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या पिढीचं सुद्धा ही गोष्ट कधी नोकऱ्याच्या बाबतीत लागू होत नाही. एखाद्या लोकांना नोकरीचा निर्णय घेतला म्हणून त्याच्या नोकरीच्या निर्णयामुळे त्याच्या पुढच्या पिढीला पण नोकरी त्याची भेटेल याची काही शाश्वती नाही. पण हा बिझनेस केल्यामुळे एक 10, 15, 20 वर्षाचा एका पालकाने केला, याला नॉमिनेशन फॅसिलिटी, हा बिझनेस असा ट्रान्सफर होतो. म्हणजे जसं आता बाहेर म्हणतात वाणी बांधव, सिंधी बांधव, पंजाबी बांधव, मारवाडी बांधव दुकान उभं करतात, शोरूम उभं करतात, टपरी उभी करतात, मोठ्या बिझनेसमध्ये रूपांतर होतं. आणि काही वर्षांनी त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा येऊन बसतो. आणि हेच माझं पण म्हणणं आहे, आपल्या जागेवर पण आपला मुलगा जर भविष्यात पाहायचं असेल तर एकच आपल्याकडे साधन आहे, ते म्हणजे माय लाईफस्टाईल. ज्या जागेवर आपला भाव, त्या जागेवर आपला मुलगा येणारच 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात. तर मित्रांनो, ज्या प्रकारे माझ्या आयुष्यामध्ये बदल झाले, पण याला एक कारण आहे. या बॅनरच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप 2005 ला सुरुवात केली. माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा स्टेपिंग स्टोनला 2007 कंपनीच्या माध्यमातून एक गुड न्यूज आली होती. त्यात मी ऑन ड्युटी होतो आणि त्या 2007 ला मलेशिया कॉन्टेस्ट लागलं होतं कंपनीचं, इंटरनॅशनल कॉन्टेस्ट. आणि त्या इंटरनॅशनल कॉन्टेस्टमुळे मी एकदम उत्साहित झालो की यार मी आणि फॉरेन जाऊ शकतो, ट्राय करायला हरकत आहे. इथं मायक्रोसॉफ्टच्या एक हॉटेल आहे, ग्रीनव्यू हॉटेल. त्या ग्रीनव्यू हॉटेलमध्ये मला 2007 मध्ये एका प्रोग्राममध्ये बोलवलं त्या कॉन्टेस्टसाठी. दयानंद सर होते, आता तुम्हाला माहिती आहे, फक्त आमच्या 4-5 लोकांना माहिती आहे. त्यांचा प्रोग्राम होता. तर त्यांनी फक्त 150 लोकांमध्ये प्रोग्राम घेतला. त्यांनी पूर्ण माहिती सांगितली आणि आपण सहज विचार आला, चलो यार करके देखते. हो गया तो अपने खानदान में अपन पहला ऐसा व्यक्ति होगा जो फॉरेन ट्रिप अचीव किया, जो पहला ऐसा व्यक्ति होगा जो फॉरेन गया. 2007 मध्ये तो निर्णय घेतला. त्यावेळेस मला 3 महिन्याचा अवधी दिला होता कंपनीने की 3 महिन्यात तुम्हाला एवढा टर्नओव्हर द्यावा लागेल. मित्रांनो, त्या टर्नओव्हरच्या वेळेस मी तर तयारी धरलीच. जसं आता इलेक्शन चालू आहे तसं इलेक्शन पिरियड सुरू झाला. 1 महिन्याच्या इलेक्शनने खाल्ला माझा त्या पिरियडमधला. तर BPLचे मोबाईल राहायचे त्या काळात. त्या काही 2G, 3G, 4G, हाऊसिंग, PUBG काही नव्हतं, फक्त मोबाईल इनकमिंग आउटगोईंग एवढंच माहिती होतं. तो मोबाईल माझ्याकडे होता. मी फोनवर लोकांची क्लोजिंग करणं, पैसे मागणं, जिथं जिथं माझी बदली म्हणजे इलेक्शन ड्युटी लागायची तिथून सुद्धा मी काम केलं. माझी बदली होती अण्णा हजारेंच्या गावाला. त्या गावात 3 दिवस आम्हाला त्या काळात दिलं होतं. एवढं नाही, नगर जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यातले लोक नगर जिल्ह्यात दिले होते. मी शिक्षक असताना 2007 मध्ये. मित्रांनो, जिथं होती दुनिया इकडची तिकडची होऊन जाय, आपल्याला कॉन्टेस्ट विन करायचं म्हणजे करायचं असा पण घेतला. आणि जसं मी पहिल्यांदा फ्लाईट मध्ये बसलो, एक लाईफला ज्याला आपण म्हणतो ना U-टर्न आला रे आला, म्हणजे तिथून सिग्नल यायला लागले की झेडपी पासून दूर चालले, सिग्नल व्हायला लागले. कारण त्याचे साम्राज्य पाहिले एअरपोर्टवर. अरे बापरे, हे पण एक विश्व असतं. तर आपल्या आयुष्यात कुठे आपण पाहिले भेटेल, कधी कधी
पिक्चरच्या माध्यमातून फक्त टीव्हीवर बघायचं मिळायचं, पिक्चरमध्ये टॉकीजवर बघायला मिळायचं. आज स्वतः ज्यावेळेस इंटरनॅशनल एअरपोर्टवर गेलो आणि माझ्याबरोबर भारतातली काही लोक होती, इथून आम्ही 3 लोक होतो आणि आम्हाला टी शर्ट वगैरे दिले तिकडच्या थीमचे, तिकडचं जे मलेशिया थीम होती त्या थीमचे टी शर्ट दिले. आम्ही एअरपोर्टमध्ये सर्व आपल्या कंपनीचे लोक एंट्री करायला लागलो, तर कोणी इकडून कोणी तिकडून, नंतर सगळा घोळका आपल्याच लोकांचा दिसायला लागला तिथं बराचसा मोठा. आणि बाहेरचे पॅसेंजर पण असं मिक्सअप व्हायला लागले, एकदम रांगोळी रांगोळी रांगोळी. आमचे सगळे टी शर्ट होते एकदम फुले 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 विकणार होतोच काय आम्ही अशा टाईपचे. ते सगळे बाकीचे लोक असे आमच्याकडे पाहिजे, कोण असतील कोण असतील असे कपडे घालून आले सारखे, कोण आले महिन्यामधून आले का दरम्यान आले. तर आमच्या लोकांना काय करतो आपण, एक कपडे घेवायचे पहिले आपले बरे सगळे सेम कपडे घेऊय. आमच्याकडे कोणी सांगायचे आम्ही एक बिझनेस केला, बिझनेस करतात नव्हते एकटा नव्हते माध्यम सांगतो मलेशिया आले पहिले बाई, अरे बापरे तुमचं आज बहुत लकी आहे तुम्हाला मलेशिया जा रहे. तर आतमध्ये एअरपोर्टला गेल्यानंतर जे नजारा दिसायला लागला, बाबा बाबा स्वर्गात, त्या स्वर्गात अशा काही स्वर्गात सर्व काही नवीनच. आमचे जे काही होते तर काहीच म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा ऑन, अशी दुनिया आहे, अशी दुनिया. त्या लोकांच्या बॅगा स्टँडर्ड झाले, आमच्या अशा बॅगा काय म्हणजे अशा बॅगा घेऊन म्हणजे 17-18 वर्षापूर्वी गोष्ट. पण आता काही नाही, आपल्याला काय गेले यांच्याशी कुठे चोरी करायची गेले म्हणते आपले लोक आहेत सारखे बस झालं असं करून. आणि ते सगळं कुठून त्या काळात मोबाईल वगैरे काही नव्हते की फोटो काढायचं, काही लोकांकडे होते कॅमेरे वगैरे होते. बस एवढी मजा ना आतमध्ये जायला. सर्व काही चेकिंग पेकिंग अशी व्हायला चेकिंग आयला बाबा आयुष्यात म्हणजे असं कोणी चेकअप केलं नाही. चेकिंग म्हटलं आपण काहीतरी वेगळंच आहे. ही जी फील आली ना ती ह्या बॅनरमुळे, ह्या कंपनीमुळे, सगळ्या प्रोसेस बोलायला बरीच गोष्ट आहे. एवढे अवघड डायलॉग घडले त्या 2 तासामध्ये चेकिंग पिरियडमध्ये, इनॉग्रेशन मध्ये, त्यातून आमचे जे सिक्युरिटी चेकिंग होते, म्हणजे खूप किस्से घडले. पहिल्यांदा तो त्याला सांगतो, तो त्याला विचारतो, तो म्हणतो मला काही कितीपर्यंत आलो थांब, त्याचं कसं होतं आपण त्याचं कोण बोललो, जो आपल्याला एखादा गेला त्याने जे गेलं ते आपण बी करू. काही माहिती नाही ना कुठलं एअरपोर्टचं माहिती, ते ऑफिसर काय असे इंग्लिश बोलायचे, आपल्याकडे ते काही सुरू व्हायचे. म्हणजे ज्याला इंग्लिश कसं प्लीज ज्या नाही काय बोलतो आम्हाला सांगा. म्हणजे हे जे आपले कंपनीचे लोक बरेचसे नवीन काही तर डायरेक्ट धोपी धोतर लुगडं बाबडे सगळे सगळे त्या ठिकाणी सगळ्यांचे कपड्याचे खाली धोतरांवरती टी शर्ट जय माय लाईफस्टाईल टी शर्ट होते. कारण सगळे भारतात असेच आलेले सर्वसाधारण घराण्यातले, काही कोणाला माहिती आयुष्यामध्ये. कारण फ्लाईट वगैरे आजही लोकांच्या डोक्यात काय आहे, श्रीमंत लोकांचं वाहन म्हणजे फ्लाईट. पण ह्या गाण्याने मात्र सर्वसाधारणचं वाहन म्हणजे फ्लाईट ही व्याख्या करून टाकली. त्याच्यानंतर आम्ही ज्या फ्लाईटमध्ये एंट्री केली ते म्हणजे खूप इंटरनॅशनल फ्लाईट खूप मोठ्या लेवलचं असतं, खूप जबरदस्त होतं. 300 ते 400 लोक बसणार होतं. डबल डेकर होतं फ्लाईट, मलेशियन एअरलाइन्स. आतमध्ये जसे आपले सगळे टी शर्टवाले घुसले, आता पहिल्यांदा घुसल्याबरोबर त्यांना काही माहिती फक्त जागा भरायची. आतमध्ये घुसले, खिशातला रुमाल काढायचा, जेवढे रुमाल स्वतः तेवढे तिथे सांभाळायचे. काही हे जो किस्सा घडायचा ना, जे होते ना तिथं ऑब्झर्वेशन ठेवणारे एअर होस्टेस असे काय डायरेक्ट बस डायरेक्ट फ्लाईट प्रवास आता काही विषय नाही. काही ते इकडे सुद्धा ट्रकवर गेले फ्लाईट जवळ जशी मध्ये गेले. शेवटी आपले लोक कुठेही बसून गेले आपल्या कंपनीवाले, कारण जीवनात पहिल्यांदा ना. आणि सगळे एकत्र त्याला वाटलं एवढे आपले लोक आपलं पण काय करून घेतो. कारण एकीचे बळ तर मी ते आपले लोक त्याचं जसं आता एखादा मोर्चाने कुठे लोक काय हे हात धुवून कसा तो प्रकार तसे बसले एकमेकांना. इकडे तिकडे नको बसून आपली जागा आहे बाकीचे पॅसेंजर होते उभे होऊन गेले आपले कुठे बसून गेले. शेवटी सगळ्यांना शांत व्हायला लावलं, अनाउन्समेंट केली. 4 अनाउन्समेंट केली एअर होस्टेसने कि आपके हाथ में जो टिकट गया है फिर उसके ऊपर आपका सीट नंबर दिया गया है. यांना काय घेणे वगैरे, यांना असं वाटतं हे जे उभे यांना सांगताय आपण तर लाखोचा धंदा दिलाय ना. ही जी
मजा फर्स्ट टाइम हे होतं सगळं एकत्र केलं म्हणून शेवटी त्यांनी अनाउन्समेंट केलं, ये जो टी शर्ट पहने वाले लोग हैं इनका कोई मेन लीडर है इनका कोई मेन लीडर है, तर जे आपलेच होते टी शर्ट वाले आपले त्यांनीच आपल्या टी शर्ट वर दाखवून हे भाऊसाहेब है ना, हे मेन लीडर है. मतलब आपल्याला एकाकडे हात दिला त्यालाच झालं. तुमको कोई है क्या नहीं कुछ, क्या हो अरे तुमने कुछ इनको सिखाया की नाही, समजाया की नाही. भाऊसाहेब खराब त्यांचा बाप त्याच्यातून आला फक्त एक पायरी पुढे तेवढा. त्या लीडरला विचारलं त्याने काय सांगावं, अरे मॅडम इनको इतना समझाया इतना समझाया इतना समझाया, ये समझाने का ही नतीजा है. म्हणजे इतना आपण एवढं समजतो ना टार्गेट कसं अचीव करायचं, काय अचीव करायचं, कसं अचीव करायचं, काय अचीव करायचं, याच्यातून ती जी मजा होती काही मिनिटांची ती आपण आयुष्यात एकटं जाऊन घेऊन दाखवू शकता का. एकीचे बळ ही जी एन्जॉयमेंट आली ही एकदम डिफरंट. मग त्याच्यानंतर सगळे सीट एकदम टाईट फेक लावले बसले. त्याच्यानंतर तिथं काही इंटरनॅशनल फ्लाईट मध्ये काही व्यवस्था पण असते, काहींना म्हणजे असते सगळ्यांनाच. पण आता काही आमचे समजा आता जे सुधारले आमचे समजा सचिन देवरे सर सारखे असतील लेटर सुधारणा, ते काही कसे असतात आम्हाला का पाहिजे मग आपल्या शिलाचे बस गेला काम माझं एवढं अवघड घेतली बापा फुकटचीच ना ते विचार माळकर त्याला हे काय सांगितलं सोडलं नाही घे मला अशी आमची दुबईला जाताना ती करतात अनेक ठिकाणी होतं. तर हे जे इंटरनॅशनल मजा आहे ती खूप डिफरंट. म्हणजे फर्स्ट टाइम होतात त्यावेळेस विमान म्हणजे फ्लाईट ज्यावेळेस रनवेवर निघतं सुरुवातीला हळूहळू जातं, पण नंतर ज्यावेळेस टेक ऑफ व्हायची वेळ येते आणि त्यावेळेस सुसाट वेगाने सुटतं कुत्र्यासारखं आपल्या वाजत. मग आपली जे असतात असे शांत बसतात, आपलं संपलं डायरेक्ट डोळे बंद आणि त्याला एकच वाटतं आपण आजोबाच्या भेटीला चालू. टेक ऑफ. आणि मग ते काही मिनिटाचा पार गेल्यानंतर एकमेकांकडे बघतात आणि ज्यांच्या लेडीज घेतलेल्या असतात त्या आता डोळेच उघडत नाही. जो शहराचा असेल असं घडत नव्हतं आपला होतो दुसऱ्या संकटकालीन मदत. ही जी मजा येते ना ते माझ्या येणार बाहेर कुठे येणार आणि इतर बसलेली जाऊन यांचा पण अनुभव त्याच्यात आहे. पहिल्यांदा तो शरीर खिडकी खाली करा खिडकीवर. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आपला गणपतीचा पिरियड होता. परत सगळ्यांना वाटलं वाचलोय आपलं ओके झालं. सगळ्यांनी मध्येच फ्लाईट मध्ये आम्ही ठोकून दिली गणपती बाप्पा असंच फ्लाईट होती. एवढंच असं असते ती फ्लाईट. सांगण्याचा उद्देश आयुष्यात हा प्रसंग जर आणायचा असेल तर आपण माहिती केली पाहिजे की नाही. आणि जो तो प्रसंग कंपनी आपल्यासाठी आता आणला असेल आजपासून आणला असेल, जर कंपनी आपल्यासाठी फॉरेन ट्रिप टार्गेट इथं बघायला सगळ्यांसाठी फुकटमध्ये आणलं असेल जायला पाहिजे की नाही आपण. आर यू रेडी? मित्रांनो आजपासून आपल्याला सगळ्यांना घरी जाऊन बॅग भरायचे, बॅगवर लिहायचं चलो थायलंड, दरवाजा लिहायचं चलो बँक ऑफ पटाया, दरवाजा बाहेर लिहायचं चलो बँक ऑफ पटाया. सगळ्या आपल्या घरातले जे पोरं त्यांना सांगायचं आपल्याला बँक ऑफ पटाया जायचं, त्यांनी पुऱ्या घरी सांगून टाकायचं माझे बाबा बँक ऑफ पटाया जाणार आहे. आजपासून आपल्याला कंपनीच्या वतीने कॉन्ट्रॅक्ट स्टार्ट झाले तर थायलंड ट्रिप आजपासून स्टार्ट. विशेष म्हणजे ही ट्रिप जर आपण अचीव केली, 1 रुपयाही द्यायचा नाही, फक्त आपल्या अंगावरचे कपडे घेऊन यायचं आणि बॅग असेल कपडे घेऊन यायचं. 4 दिवस थायलंड ट्रिप असेल. 4 दिवस पुढे जबरदस्त मजा असेल. मित्रांनो आतापर्यंत पूर्ण भारतातनं जर सर्वे केला असेल सगळ्यात जास्त भारतातून फ्लाईट कुठे जातात तर ते 1 नंबर एकच नाव येतं बँकॉक पटाया थायलंड ट्रिप.
थायलंड हे देशाचं नाव आहे, बँकॉक अँड पटाया हे सिटीचे नाव आहे. आपण या दोन्ही सिटीमध्ये तिथं जाणार आहे. दोघं ठिकाणी आपला 2-2 दिवस असणार आहे. इकडे 2 दिवस तिकडे 2 दिवस असे 4 दिवसाची आपली ट्रिप आहे. तर मित्रांनो, आज सकाळी 10 वाजता कंपनीची कॉन्फरन्स झाली. टॉप लीडर सोबत आमचे एनटीसी, सीटीसी, आयटीसी, डब्ल्यूटीसी जे पण टॉप लीडर होते यांच्यासोबत आज कंपनीने झूम मीटिंग घेतली आणि झूम मीटिंग मध्ये आज अनाउन्समेंट केलं की भारतातल्या सगळ्या मायक्रो डिस्ट्रीब्युटर लोकांसाठी गोल्डन चान्स दिला आहे की जो एवढ्या महिन्यात एवढा टर्नओव्हर करेल, नॉट इंडिव्हिज्युअल टर्नओव्हर, इज अ टीम टर्नओव्हर, सगळे मिळूनचा टर्नओव्हर करायचा आहे. तो सगळे मिळून टर्नओव्हर आमचे डिस्ट्रीब्युटर तुम्हाला समजून सांगतील इंडिव्हिज्युअल मध्ये. तो टर्नओव्हर केल्यावर आपल्याला 4 दिवसाची थायलंड ट्रिप टोटल फ्री 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 फ्री, कुठलाही पैसा न घेता. तर आजपासून आपल्याला कंपनी बेस्ट चान्स दिलाय, गोल्डन चान्स दिलाय. त्याचबरोबर आज जे नवीन डिस्ट्रीब्युटर आले, मला आता जस्ट तारीख दाखवली किशोरने की 16/11/2024 पासून जे लॉग इन करतील, जॉईन करतील, त्यांना एवढे अवॉर्ड रिवॉर्ड कंपनी डिक्लेअर केले. ते अवॉर्ड रिवॉर्डची मी तुम्हाला लिस्ट दाखवतो की खरोखर आजपासून जे पुढे जॉईनिंग होतील, जे याच्या आधी आम्हाला 20 वर्षात कधी कंपनी दिली नाही, आधीच जे आहे. अच्छा, ठीक आहे.